जय जवान जय किसान आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आता बोरची मोटर काढणी चालू आहे. आपलं शेतकऱ्याचं एक 25 फूट वायर उरलं होतं, तर शेतकऱ्यांनी वर तोडून नेऊ नये म्हणून आपण बोरमध्ये सोडलं होतं. तर तुम्ही पण इथून पुढे काय करायचं, जर कोण कप्पीचं काम करत असेल तर वायर उरल्यानंतर बोरमध्ये 10 फुटाच्या पाईपाला बांधून सोडून द्यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, वायर खराब होणार नाही. इथं बोर मोटर काढण्यासाठी आम्ही लावलेलं आहे मशीन. आता सुरू झालं आहे बोर काढण्यासाठी. मोटर जळाली होती बोरची. कर कापून टाकायचं लगेच मधून धरून. बनवतो. तुझा हात व्यवस्थित आहे का? हात लागलेला हात कोणता आहे? लोखंडी लाईन आहे 500 फूट. शेतकऱ्यांना ऊसामध्ये हरभरा केलेला आहे. हरभरा काढायला चालू आहे सध्या. हे आपण पहिला पाईप काढलेला आहे आता. थोडा पलीकडे घे. पाहू शकता मित्रांनो, तुम्ही साईडला झाड आहे आपल्याचं. आपट्याच्या बाजूलाच बोर आहे. बोरच्या कडेला झाडी नसाय पाहिजे कधी. झाड असल्यामुळे बोरमध्ये आता मुळ्या गेल्या आहेत. तरी मोटर लवकर काढण्यात आल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ही जर 2 वर्षाने काढली तर मोटर टिकणार नाही. सर्वांनी काळजी घ्यावी की बोरच्या कडेची झाडे वगैरे तोडून टाकावी. झाडे ठेवून आहेत. सगळ्या मुळ्या लागल्यात बोरच्या पाईपला झाडामुळं.
कोणतं झाड आपटे जास्त लिंबाचं आहे वासायला. लिंबाचे लिंबाचं वासायला. शेतकरी वायर चेक करताना आहे का बस झालं एक ठिकाणी. तिथलं नाही ते. हा. काय मोटरचं काय घोटाळा आहे? हा? काय झालं? जळली मोटर. जळाली का? मी जे नाही म्हणजे काम जास्त करतो का सगळ्यात तेवढं मला करतो मी. लोकांनी असं 5 दिवस काय घेऊन त्यांना काम 200 रुपये आगाव मागून घ्यायचं भाऊ लागते. बरोबर आहे का? आणि मला माहिती नाही 30% इथल्या लाईन फक्त लोकांनी काढतो नाही गावामध्ये. जवळपास 22 पाईप काढून झालेले आहेत. आता मोटर येईल या किंवा पुढच्या पाईपाला. गाडी काय पाळवर चढा गाडी काय एवढा बोकाची आहे का? मोटर निघालेली आहे आता वरती. शेवटचा पाईप होता. पावसाच्या गाडीतले कळे आहे का? हे पाहू शकता हे मोटरच्यावर बोल्डर कॅप. मला बोल्डर कॅप वगैरे जातं नाही तर पवडी म्हणून हे प्रत्येक शेतकऱ्यांना बसवावं लागतं. काय असतं म्हणजे का हे बसवल्यानंतर जे काय बोरमध्ये खडे माती पडणार आहे त्याची वर येते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पाहू शकता कॅमेरा इकडे होता फोन. त्याच्यामध्ये दगड आहेत पाहू शकता तुम्ही. मध्ये दगड आहे. हे नाही बसवल्यानंतर मोटर अडकते. हे बसवल्यानंतर दगड हे ह्याच्यामध्ये अडकून वर येतात. मोटरला जाऊ पाहू शकत नाही. कॅप आहे थोडक्यात ती. बोल्डर कॅप किंवा पवडी म्हणून ओळखलं जातं याला. तरी प्रत्येक शेतकऱ्याने याला बसवावं. अशा प्रकारे मोटर निघून आणल्यावर तर आता सध्या काम अत्यंत पेट आलं आहे. मोटरचा जॉईंट सोडल्यानंतर हीच मोटर अशी दुकानावर घेऊन जायचं आहे. आता मोटर करून उद्या सकाळच्याला सोडून द्यायची आहे. ऊसाला पाणी कमी पडत आहे इकडे जरा शेतकऱ्याच्या. हा आमचा मित्र आहे अभि शितोळे म्हणून. हा आहे नायगावचा. आम्ही आहेत पिंपरीचे. 7.5ची मोटर आहे. 7.5ची मोटर आहे. जाळीला नेत नसल्यामुळे वायरने जाळी बांधली होती. आता हे आमचे आयुष्कार त्याकडे वायरमन मोटरचा जॉईंट तोडत आहेत. वायरमन जॉईंट काढून घ्यायला लागले सध्या. वायरमन डिग्री आहे. ITI झालेला आहे त्यांचा कम्प्लीट. ते प्रेमापोटी कामाला येतात. त्यांना कामाला यायची काही जरूरत नाही. खास मित्र आहे तो आमचा. तर तुमच्याकडे कुठं मुलगी वगैरे असेल तर पाहू शकता याला. याचं लग्न करायचं आहे आता. जी जाळी काढली आता खालची नट बोल्ट काढायला चालू आहेत. त्याचे हेड वेगळं आहे, मोटर वेगळी केली
दुरुस्त करायला अडचण राहत नाही. वायरमन इकडे जंट करायला लागलेत. ते 20-24 पाईप निघलेले आहे त्याचे डबल. 500 फूट लाईन होती. 1 तासात कंप्लीट केलेलं आहे टार्गेट. घरी आलं तर आधी खाली बसलो. हा कटर ठोकायला मुरी घ्यायची डायरेक्ट घ्याला. कुठे घ्यायची मशीन मोटर आधी मोठ्या खेळता मोठं घेऊन जायचं का? खाली आला खाली पण ठेवायला मोटर घ्यायचं. तू उचल थोडी आणि हळूहळू जाऊ दे. लोड आहे मोटरचा. हात आवडला तर सांग तसं. मोटर टाकली आता पुढं ट्रॅक्टरच्या हेडवर. आता हे दुरुस्त केल्याच्या नंतर पुढचा व्हिडिओ येईल.